वर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कमालीची चुरस निर्माण झाले। चारही उमेदवार थेट हायकमांडच्या जवळच असल्याने उमेदवारांपेक्षा या ठिकाणी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र दिसतंय। यामुळे थंडीच्या गारठ्यात राजकीय वातावरण चांगलंच तापायला लागलंय। वर्ध्याची यावेळची नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक हाय प्रोफाईल मानले जात आहे। शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रविकांत मालपांडे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारीच्या रूपात गिफ्ट मिळाले, तर दांडगा जनसंपर्क असणारे काँग्रेसचे उमेदवार सुधीर पांगुळे यांची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वात आधी जाहीर करून सर्वांना धक्का दिलाय। भाजपाचे निलेश गिटे हे पालकमंत्री पंकज भोयर यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते। गिटे यांची निवडणूक ही पालकमंत्री भोयर यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जाते। त्यामुळे तीनही नेत्यांचं लक्ष हे वर्ध्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीकडे असल्याचं दिसून येत आहे। आणि माझी उमेदवारी म्हणजे जनतेची उमेदवारी आहे, जनसामान्याची उमेदवारी आहे। मला इथल्या वर्धेकर लोकांना न्याय द्यायचा आहे। मी तळागाळापर्यंत काम करतो आहे, इथला जनसामान्य कष्टकरी कामकरी लोकांसोबत मी काम करतो आहे, म्हणून माझी योग्य निवड आहे। जनतेने मला विश्वास दिला, जनतेचा मी एक उमेदवार म्हणून काम करेल, कारण माझा पक्ष काँग्रेस पक्ष आहे। हा सर्व जातीय धर्माचा विचार करणारा पक्ष आहे, सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे, गोरगरीब लोकांचा पक्ष आहे आणि मला वर्धा शहर लोकवासियांना न्याय द्यायचा आहे, म्हणून मी अध्यक्षपदाची निवडणूक लढतो आहे। विजन 2014 पासून ते आजपर्यंत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जो विकास झालेला आहे तो दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणि ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत या विकासावर जनता आजही आम्हाला सहकार्य करीत आहे। जनाधार आमचा कायम आहे। मनापासून शुभेच्छा देते की नगराध्यक्ष पदासाठी अत्यंत त्यांचा अनुभव आहे, खूप मोठा अनुभव आहे। त्यांनी निवडणुका लढलेल्या आहेत। वर्धेतला ते एक पॉप्युलर चेहरा आहे, एक इमेज त्यांची माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मनात एखादा शिवसैनिक कसा असावा त्याचं ते प्रतीक आहे आणि त्यामुळे ही निवडणूक अत्यंत आमच्यासाठी महत्त्वाची आहे।